हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? तर आज आपण बघणार आहोत हा मेकअप लुक कसा केला. लेट्स रेडी विथ मी. सगळ्यात आधी मी स्किन केअर करून घेतलं होतं आणि त्यानंतर मी भरपूर असं सनस्क्रीन लावलं होतं. त्यानंतर मी कलर बारचं प्रायमर वापरलं होतं. त्यानंतर मी मेकअप स्टुडिओचं ओरिएंटल कन्सिलर यूज केलेलं आहे, कारण मला थोडेसे डार्क सर्कल आणि काही ठिकाणी डार्क होते ते हाईड करण्यासाठी मी हे कन्सिलर यूज केलं. त्यालाच तुम्ही करेक्टरसुद्धा बोलू शकतात. त्यानंतर मी टू फेस आणि टार्टचं 2 कन्सिलर घेऊन एक शेड बनवला, जो की माझ्या स्किन टोनला मॅच होईल. तो शेड मी अप्लाय केला. जिकडे जिकडे कन्सिलर यूज केलेला आहे तिथे मी हुडा ब्युटीचं लूज पावडर यूज केली आणि त्याचा शेड आहे बनाना. ब्लश म्हणून मी जस्ट हबचं ब्लश यूज केले आणि हे खूप अफोर्डेबल पण आहे, जे की तुम्ही इझिली परचेस करू शकता आणि एकदम नॅचरल लुक दिसतं. लिप बाम म्हणून मी बायोटिकचं लिप बाम यूज केलेलं आहे आणि याचा फ्रेग्रन्स खूप छान आहे. तुम्हीसुद्धा हे यूज करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. माझ्याकडे क्यूट असं आय शॅडो पॅलेट होतं, ज्याचं नाव ब्युटी ग्लास असं होतं. त्यातला मी एकदम लायटर शेड यूज केला आणि त्यावरती शिमर कोट अप्लाय केलं. हे आय शॅडो पॅलेट खूप अफोर्डेबल पण आहे आणि दुसरं म्हणजे याचे पिगमेंट खूप छान आहेत. त्यानंतर मी मेबेलिनचं जेल लायनर वापरून विंग लायनर तयार केलं होतं. ॲक्च्युली मी आयलायनर खूप कमी वेळा वापरते आणि जेव्हा पण वापरते तर असं वापरते, कारण ते नॅचरल लुक देतं. त्यानंतर माझा सगळ्यात आवडता मस्कारा मी लावला, ज्याचं नाव आहे फेरारुशी आणि यामध्ये तुम्हाला डबल हिरो मस्कारा म्हणून मिळतो. तर त्यामध्ये तुम्हाला अप्पर लॅशेस आणि लोअर लॅशेसला लावायला दोन्ही साईडला ब्रश असतात आणि ते तुम्ही इझिली अप्लाय करू शकता. तर मी याचा डबल कोट लावला होता आणि फायनल त्याचं आउटकम असं होतं. आणि हा मस्कारा वॉटरप्रूफ आहे आणि दिसायला पण छान दिसतो. आणि माझं नेहमीचं गुड टू गो लिप लायनर स्विस ब्युटीचं मी अप्लाय केलं. याचा शेड डार्क चॉकलेट आणि नंबर 12 आहे, जे की तुम्ही कुठल्याही वेबसाईटवरनं ऑर्डर करू शकता. मी लिपस्टिक म्हणून मिलानोची लिपस्टिक अप्लाय केली. त्याचा शेड मला माहीत नाही आहे. त्यानंतर मी आयब्रोज फिल केल्याशिवाय बाहेर जाऊ शकत नाही, कारण माझे आयब्रो खूप लाईट आहेत. म्हणून मी ओजीचं जेल आयब्रो पॅलेट यूज केले. लिपवरती मी पुन्हा एकदा कोट केला. त्यासाठी मी रिकोडचं लिपस्टिक यूज केलं आहे. त्याचाही शेड मला माहीत नाही आहे. आणि पार्ट हायलायटिंगसाठी मी ओजीचं हायलायटर यूज केलं आहे, जे की तुम्हाला इझिली कुठल्याही वेबसाईटवरती अवेलेबल होईल. फायनली फिक्सिंग स्प्रेनी मी माझा मेकअप सेट करून घेतला होता आणि फायनली आउटकम असं आलं होतं. तुम्हाला हा मेकअप कसा वाटला नक्की मला कळवा आणि ह्या ड्रेसची लिंक हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये लिंक टाईप करा. बाय.